रायगडावर तिथीनुसार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज पार पडतोय। राज्यभरातील शिवप्रेमींनी गर्दी केली आहे। 6 जून हा शिवराज्याभिषेक राष्ट्रीय सण म्हणून घोषित करण्याची मागणी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली। त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। रायगडावरती शिवराज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे। ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा सोहळा पार पडला ते छत्रपती युवराज संभाजीराजे सध्या माझ्यासोबत आहेत। राजे, आजच्या दिवसानिमित्त काय सांगाल तुम्ही, काय बोलाल? शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे। आनंदाची बाब आहे की हा लोकोत्सव झालेला आहे। शिवाजी महाराज हे 18 पगड जाती 12 बलुतेदारांचे होते आणि स्वराज्य हे सुराज्य व्हावं हे त्यांची इच्छा होती आणि त्याच दृष्टिकोनातून हा शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सवाच्या माध्यमातून चालू आहे। हे मला मनापासून आपल्याला सांगायचं आहे की या निमित्ताने शिवराज्याभिषेक सोहळा मी जोरात साजरा करत असताना मी सरकारला आवाहन केलेलं आहे की नुसतं किल्ल्यांची संवर्धनाची समिती स्थापन करून चालणार नाही, त्याच्यावर ठोस उपाय व्हायला पाहिजे। तुम्ही नॅशनल हेरिटेज मॉन्युमेंटमध्ये रायगड आणि अनेक महत्वाचे किल्ले घालणं गरजेचं आहे। पण एक नवी मागणी केली की कॅबिनेटची बैठक महाराष्ट्राची इथे व्हावी, काय म्हणतात? माझं स्पष्ट मत आहे की शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही समाजकारण राजकारण करता आणि वेळ पडेल तसं शिवाजी महाराजांच्या नावाने ट्विस्ट सुद्धा करायचं। आणि साधी माझी मागणी आहे की तुम्हाला जर शिवाजी महाराज समजायचे असेल तर तुम्ही रायगडला येणं गरजेचं आहे। तुम्ही कॅबिनेट मिटिंग नागपूरला घेता, तुम्ही बॉम्बेला कॅबिनेट मिटिंग घेता, तुम्ही मग एक कॅबिनेट मिटिंग रायगडला घ्या ना, जे शिवाजी महाराजांची राजधानी होती, जेणेकरून आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना समजतील शिवाजी महाराज। आरक्षणाचे प्रश्न राज्यात गाजतात आहे, मग ते धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, प्रलंबित आहे। मी मराठा आरक्षणासाठी ह्याच्यासाठीच बाहेर पडलो की शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना न्याय दिला होता। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला होता। 1902ला 50% आरक्षण जे कैवारी संस्थांमध्ये देण्यात आलं त्यामध्ये सगळ्या जातीमध्ये अनेक मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता। म्हणून मी मराठा समाजासाठी बाहेर पडलो शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांचा विचार घेऊन। पण उद्या इतर समाजाला सुद्धा आरक्षण जिथं ते मागणी करत असेल मी त्यांच्या बरोबर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।